सिग्नलवर वाहन चालकांना कडाक्याच्या उष्म्यापासून बचाव करता यावा यासाठी प्रायोगिक तत्वावर सिडकोतील त्रिमूर्ती चौकात हीट शेल्टर उभारण्याचा संकल्प भाजपचे नेते व ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सोडलाय। ही संकल्पना युवा नेते दीपक बडगुजर यांची आहे। एकेकाळी थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशकातही सूर्यनारायण मोठ्या प्रमाणात कोपत असल्याचं दिसतंय। नाशिकचा पारा 35 अंश सेल्सिअसच्या पुढे कधी जात नव्हता। उन्हाळ्यात एसी किंवा कूलर बसवण्याचा विचारही नाशिककरांच्या मनात कधी शिवत नव्हता, परंतु आता मात्र नाशिकचं तापमान विदर्भासोबत बरोबरी करू लागलंय। इतक्या तीव्र उष्म्याची कधीही सवय नसलेल्या नाशिककरांना आता प्रत्येक रूममध्ये कूलर आणि एसी बसवण्याची वेळ आली आहे। रस्त्यानं जाताना कितीही खबरदारी घेतली तरी उष्म्याचा त्रास सहन करावाच लागतोय। सिग्नलवर 1 ते 2 मिनिटं प्रतीक्षा करणं म्हणजे अक्षरशः आरोग्य बिघाडाला आमंत्रण देणं असंच म्हणण्याची वेळ आली आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांचे उष्म्यापासून बचाव करण्यासाठी त्रिमूर्ती चौकात सिग्नलवर थोडीशी विश्रांती सावलीसोबत ही टॅगलाईन घेऊन तेथे हीट शेल्टर उभारण्यात येणार असल्याचं दीपक बडगुजर यांनी नमूद केलंय। काही दिवसांनी टप्प्याटप्प्यानं या उपक्रमाचा विस्तार करून महानगरातील बहुसंख्य सिग्नलवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मानसही दीपक बडगुजर यांनी बोलून दाखवलाय। वाढत्या उन्हाचा तडाखा बघता नागरिकांना खूप त्रास होत होता आणि दुपारच्या वेळेस काही नागरिक उन्हाचा कंटाळा करून सिग्नल पाळत देखील नव्हते। त्यामुळे दुहेरी नुकसान होतं की अपघातांचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता होती आणि नागरिकांना देखील प्रचंड मनस्ताप होत होता। तर त्यांचं कुठेतरी त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून हीट शेल्टर आपण तिथे उभं राहावं असा मनामध्ये विचार आला आणि तो विचार आम्ही आमचे आदरणीय नेते सुधाकर भाऊ बडगुजर यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी हीट शेल्टरची उभारणी करू शकता। वाहतुकीच्या पोलिसांच्या सर्व परवानग्या या सगळ्या गोष्टी आम्ही रीतसर केल्या आणि त्यानंतर आम्ही ते हीट शेल्टर उभारलंय। नागरिकांमध्ये प्रचंड समाधान याबद्दल व्यक्त केलं जाते। सध्या आता फक्त त्रिमूर्ती चौकात आपण ती हीट शेल्टर उभारले आहे। पुढील काळामध्ये 4 ते 5 मोठ्या सिग्नलवर हीट शेल्टर उभारण्याचा आमचा मानस असणार आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।